आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ललिता, ए ललिता, 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 काय झालं? पाहुण्याची वेळ झाली. तू तयार आहेस ना? हो हो मी तयार आहे. पाहुणे येतील आता. सगळं नीट सांभाळून घेशील ना? हो घेईन. आपल्या भाचीला बघायला येत आहेत ना, मग घेणार नाही का सांभाळ. तुम्ही नका काळजी करू. मॉम्स मी पण आहे मॉम सोबत. तुम्ही अजिबात काळजी करू नका. काय आणि सगळं छान होणार आहे. त्या देवांशला आपली सेक खरंच खूप आवडणार आहे. अहो काय म्हणते, तुम्ही बाहेर जाऊन पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभे राहा ना. हो नाहीतर ते याला त्याला आपला ऍड्रेस विचारत बसतील. खूप मोठी माणसं आहेत हे, असं छान नाही वाटणार मॉम. मी म्हणते ते अगदी बरोबर आहे. मी खाली जाऊन त्यांची वाट बघतो. हो हो आलोच मी. ताई, ए ताई. काय रे मधू? सई तयार आहे ना? एकदम तयार आहे. मी बाहेर जातो, पाहुण्यांची वाट बघतो, त्यांना घेऊनच येतो. हो जा जा जा. वहिनी माझं सगळं करून झालेलं आहे, फक्त आवरावर तेवढी राहिली आतली. हो हो तुम्ही आटपावंच. पाहुणे आले की लगेच आवाज देते तुम्हाला. नका काळजी करू. चल सईला आणखी काही सजवायचं का बघू. चल चल. सई, ए सई, झालीस तयार? खूप गोड दिसते सगळं. मामी मी येणारच होते अगं तुझा आशीर्वाद घ्यायला. अगं असू दे असू दे. आता तुला काय आशीर्वाद देऊ मी? श्रीमंत राजाची राणी होणारस. सगळे सुख मिळतील तुला. अंजली आय एम सॉरी. सॉरी का म्हणतेस? हे बघ मला माहितीये तुला देवांश शागिरदार आवडायचे आणि माझं आता लग्न त्यांचंही. इट्स ओके. तूच म्हणाली होतीस ना मला, आपल्या नशिबात जे असतं तेच आपल्याला मिळतं. सई किती मोठे झालीस का? घरामध्ये दुडू दुडू धावायचीस आणि आज लग्न होऊन सासरी चाललीस. सारखी मला म्हणायचीस मामी मी तुझं कर्ज फेडे, मामी मी तुझं कर्ज फेडे. अगं कर्ज तर मी फेडणारच आहे. अगं माझं लग्न जमलंय याचा अर्थ मी विसरली असं नाहीये. खरं सांगू का मामी, तू खूप केलंयस ग आमच्यासाठी. अगं नाही फेडलंस कर्ज तरी काही हरकत नाही. लग्न होऊन सासरी जाणाऱ्या मुलीकडनं पैसे घेतं का कोणी? हो ना अंजली? मला वाटलं होतं माझ्या अंजलीचं लग्न आधी होईल, पण काही हरकत नाही. तुझ्या लग्नात सगळे हौस मौस भागवीन मी. अंजलीचं सुद्धा लवकर लग्न ठरेल आणि तिला सुद्धा अगदी हवाय ना तसा मुलगा मिळेल बघ. मामी हे बघ, मी काही कमी जास्त बोलले असेल ना तर मला माफ करा प्लीज. मनात काही ठेवू नकोस. हे पाहुणे आले बर का? या 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 या. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. घर सापडायला काही त्रास तर नाही ना झाला? नाही नाही अजिबात नाही. या. हो चल. या 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 या. बसा. या माफ करा, म्हणजे तुमच्यासारख्या मोठ्या माणसांसाठी आमचं घर जरा लहानच आहे. छे छे असं अजिबात नाही. कसलाही संकोच बाळगू नका तुम्ही मनात. हा तुमचा मोठेपणा. बरं मी मुलीला घेऊन येऊ का मग? खरंच
तुम्ही एवढी मोठी माणसं आमच्याकडे मुलगी बघायला आलात, मला खरंच खूप आनंद झालाय. हो खरंय, आमच्या मुलीने नशीब काढलं. नशीब तर आमच्या मुलांनी काढलंय. आम्हाला जशी हवी तशी मुलगी मिळाली. असं समजा की देवानीच पाठवलंय आम्हाला इथे. वेळ वाया न घालवता जे काम करायला आलोय ते आधी करूया. मुलीला बोलवा लवकर. बघ तयार झाली का ती? बरं, मी आम्हा सगळ्यांची ओळख करून देतो. मी शरद जहागीरदार, देवांशचे बाबा. ही माझी पत्नी जानकी. नमस्कार. हा माझा 2 नंबरचा मुलगा, त्याचं नाव ओमकार. आणि हे आमचं शेंडेफळ रिया. आणि ही माझी धाकटी बहीण भैरवी जहागीरदार. नमस्कार. इतका वेळ का लागतोय मुलीला यायला? खरं तर ती तयारच आहे, पण ही आमच्या घरी अशा कार्यक्रमाची ही पहिलीच वेळ आहे ना, त्यामुळे जरा घाबरली असेल. काय ना, आम्ही सगळेच मुलीला बघायला खूप उत्सुक आहोत. अगदी धीर धरवत नाही आता. मी बोलवतो. ताई, अगं झालं का नाही? काय करताय तुम्ही? पाहुणे खोळंबले तिथे. ताई, आले आले. येत आहे. तुम्ही मला ओळखलं तर असेलच ना?